आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांमधील नाराजी आता समोर येत आहे। दरम्यान आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आता रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना 2 दिवसात चर्चेसाठी कल्याणच्या आरटीओ कार्यालयात बोलवलं आहे। त्यानंतर या भाडेवाढी संदर्भाचा निर्णय होईल। मात्र गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून बदलापूरच्या प्रवाशांना या रिक्षा भाडेवाढीमुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय। दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे। त्या संदर्भात कुणी काही बोलायला तयार नाही। मात्र रिक्षा चालकांनी भाडेवाढ केल्यानंतर त्याला विरोध केला जातो। रिक्षा चालकांचं देखील हातावर पोट आहे, त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात अशा प्रतिक्रिया रिक्षा चालकांकडून येत आहेत। मात्र भाडेवाढ करताना आरटीओच्या नियमांची अंमलबजावणी करून ही भाडेवाढ केली असती तर त्याला कोणीच विरोध केला नसता। अशा प्रकारे नियमांना डावलून रिक्षा चालकांनी केलेली ही भाडेवाढ प्रवाशांच्या पचनी पडलेली नाही। रिक्षाची अचानक झालेली भाडेवाढ हा सर्वसामान्य माणसाला भुर्दंड आहे। आरटीओनं यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर रिक्षा चालकांची मनमानी अशी सुरू राहणार अशी प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत। पहिला 15 रुपये घ्यायचे, आत्ता महिन्या 15 दिवसामध्ये तर त्यांनी 20 रुपये करायला केले सुरुवात सरळ। तर 20 रुपये हे आवडहवीच वाटतं ना। आता पेट्रोलचे आणि ते समजा CNGचे भाव वाढले असते तर ती गोष्ट वेगळी होती, पण त्यांनी काही वाढ न करता डायरेक्ट 20 रुपये करणे हे चुकीचं आहे। हा सामान्य माणसाला भुर्दंडच आहे। त्या हिशोबाने आरटीओने इथे लक्ष दिलं पाहिजे। आरटीओने तर पक्क लक्ष दिलं पाहिजे, आणि त्यांची मनमानी अशीच चालू राहणार। रिक्षा चालकांनी केलेली ही भाडेवाढ परवडत नाही। शिवाय रिक्षाशिवाय दुसरा पर्याय बदलापूर शहरात नाही। आपल्या शहरात बस देखील नाहीत अशी खंत काही प्रवाशांनी व्यक्त केली। किती घेत होते आणि पहिला 15 रुपये घेत होते आणि आता 20 रुपये घ्यायला लागले। काय कारण काय सांगितलं नाहीये, पण ते कसे म्हणतात की 3 सीटचे 20 रुपये आणि 4 सीटचे 15 रुपये प्रमाणे होणार असं ते सांगत होते। अच्छा, मग हे 20 रुपयाची भाडेवाढ केलेली आहे ती तुम्हाला परवडते का? नाही परवडत, पण आता काय पोरं कामाला जातात, मग आम्हाला एवढ्या लांबून तर आपण येऊ शकत नाही ना, त्याच्यामुळे मग रिक्षाच पर्याय आहे। एसटी बस तर नाही आहे ना आपल्या इथे, त्याच्यामुळे हा तर मग त्यांना तेच हे झालं त्याच्यासाठी। ठीक आहे। दरम्यान बदलापुरातील रिक्षा भाडेवाढी संदर्भात आरटीओ कार्यालयात आता 1-2 दिवसात निर्णय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।